गावाकडे, गावातून शहराकडे, शहरातून नगरामध्ये आणि आता महानगरपालिकेतील उंच उंच इमारतीत माणूस राहायला लागला. कधी गरज म्हणून तर कधी सातत्याला दिलेला छेद म्हणून तो स्वीकारत गेला आणि यालाच कधी प्रगतीचं, कधी विकासाचं तर कधी परिवर्तनाचं नाव देत गेला. मग या प्रगतीच्या वाटेवर चालत असताना त्याने एआयचा शोध लावला. मग ॲलन ट्युरिंगच्या यशस्वी ट्युरिंग चाचणीपासून ते आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, ते आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स इथपर्यंतचा हा प्रवास पोहोचवला. मग मित्रांनो, ज्या तंत्रज्ञानानं तासातलं अंतर सेकंदात पार केलं, ज्या तंत्रज्ञानानं साता समुद्रापलीकडची विद्यापीठं आपल्या मोबाईलपर्यंत पोहोचवली, ज्या तंत्रज्ञानानं शिक्षक, वर्गखोली आणि ग्रंथालय या संकल्पनांनाच नवं स्वरूप दिलं, ते तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. मग हे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांच्या शिक्षण विश्वासाठी फायद्याचं आहे का तोट्याचं आहे हे बघण्यापेक्षा आपण भविष्याचा आढावा घेऊ की हे शिक्षण विश्व उद्ध्वस्त करून टाकण्याचं काम करत आहे की काय. नमस्कार, मी सांकेतिक कोड क्रमांक 17 आपणासमोर विषय मांडत आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विद्यार्थ्यांचे बदलते शिक्षण विश्व. मित्रांनो, काळ असा होता की विद्यार्थ्याला ज्ञान मिळवण्यासाठी शाळेच्या पायऱ्या झुकाव्या लागत असे, पुस्तकाच्या ओझ्याखाली मान झुकवावी लागत असे आणि शिक्षकांचे बोलणे म्हणजे अंतिम सत्य मानावे लागत असे. पण आज एका क्लिकवर नोट्स, सेकंदात उत्तर आणि एका ॲपवर संपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध आहे. एआय ट्युटर्स, ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म, व्हर्च्युअल क्लासरूम या सगळ्यांनी विद्यार्थ्यांचं शिक्षण विश्व आमूलाग्र बदलून टाकलंय. मग एआय शिकवतोय की फक्त शॉर्टकट देतोय? आज विद्यार्थी प्रश्न सोडवण्या अगोदर चॅटजीपीटी वापरतो, निबंध लिहिण्या अगोदर एआय वापरतो आणि विचार करण्या अगोदर रेडीमेड उत्तर शोधतोय. मग प्रश्न असा पडतो की विद्यार्थी शिकतोय की फक्त कॉपी करतोय? मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षणाचा उद्देश विचार करण्याची क्षमता विकसित करणे आहे. पण विचार करणंच एआयकडे सोपवलं तर विद्यार्थ्याची स्वतःची बुद्धिमत्ता बुद्धट होणार नाही का? मग बुद्धिमत्ता वाढते की आळस, ते सुद्धा आपल्याला समजायला हवं. मित्रांनो, एआयमुळे शिक्षण सुलभ झालं. जसं टेस्ला ऑटो पायलट प्रमाणे एआय ट्युटर, जसं खान अकॅडमीचा एआय परीक्षा उत्तर देतात. पण जेव्हा या झोपण्याने तयार केलेल्या डीपफेक व्हिडिओमुळे विद्यार्थी बनावट अभ्यास मटेरियल डाउनलोड करतात, तर या गॅनी नावाच्या एआयने पाठवलेल्या मेसेजने 13 वर्षीय मुलाची आत्महत्या होते. तर नीट सारख्या परीक्षामध्ये एआय जनरेटेड उत्तर कॉपी केल्याने विद्यार्थ्यांची क्रिएटिव्हिटी हरवते. मग मानवी मेंदूचा जन्म एआयच्या सेवेसाठी झालाय का? मग एआय उद्या न्यायपालिकेत डीपफेक पुराव्याने तर परीक्षा मूल्यमापन कसं होईल? मित्रांनो, यावरून प्रश्न असा पडतो की एआय कुणाचे शिक्षण घेईल आणि कुणाला शिक्षण देईल? कारण एआय हे गणित आणि प्रोग्रामिंगवर चालते, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणार नाही. मग ग्रामीण भागातील नांदेड, हिंगोली, लातूर, परभणी सारख्या भागात इंटरनेट नसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत एआय कसं पोहोचेल? मग यामुळे डिजिटल डिवाइड वाढेल आणि येणाऱ्या काळामध्ये ऍपल आणि सॅमसंग सारख्या कंपन्यांनी असा दावा केलाय की आम्ही आमच्या 60,000 कर्मचाऱ्यांऐवजी मानवी यंत्रणा वापरू. म्हणजे यामुळे बेरोजगारीचं प्रमाण वाढेल, शैक्षणिक विषमता येईल. मग बायोटेक्नॉलॉजी मध्ये नवं संशोधन कसं होईल? म्हणजेच मित्रांनो, एआय महागडा आहे, सर्वसामान्य विद्यार्थ्याला परवडेल का? छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतीसाठी संसाधनं प्रशासकीय पातळीवर उपलब्ध केली, तसंच सरकार एआयला ग्रामीण शाळेत आणू शकते का? मग चॅटजीपीटीच्या सेकंदात उत्तर देण्यामागे डेटा सेंटर्स मध्ये हजारो करोड लिटर पाणी वाया जाते. मग पर्यावरणशास्त्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला हा प्रश्न गंभीर पडेल ना? मग लाखो समुद्राची मृत्युमुखी पडतील, मग नद्या कोड्या पडतील. हे शिक्षण विश्व कसे टिकेल? मित्रांनो, एआयने कला साहित्यावर अतिक्रमण केलं, तसंच शिक्षणातही भारतीय निवडणूक आयोगाप्रमाणे हे चुकीचं नरेटिव्ह सेट करू शकते. तर अगदी दुसऱ्या बाजूला नागपूरच्या वर्धा म्हणून उपक्रमात एआय आधारित अंगणवाडी सुरू केली, तर तिथल्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचं ठरलं. तर सर्वोच्च न्यायालयाने स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी त्यांचा तिथल्या मेनहॉलमध्ये पडून मृत्यू होऊ नये म्हणून एआय स्कॅनिंग सांगितलं. तर परीक्षा हॉलमध्ये एआय ब्रोकरने फसवणूक थांबवेल ते एआयने वेदनाही प्रसूती तंत्रज्ञान दिलं. तसंच विद्यार्थ्यांसाठी टाइम मॅनेजमेंट. तर मित्रांनो, अलेक्स नावाच्या मुलाला झालेला आजार हा तब्बल 17 वैद्यांजवळ तपासून सुद्धा बरा होत नव्हता. मग काय, त्याच्या शरीरावर होणाऱ्या आजारांची लक्षणांची नोंद त्याच्या वडिलांनी जेव्हा चॅटजीपीटीवर केली, तेव्हा चॅटजीपीटी असं म्हणतो की अलेक्सला टिथल कॉर्ड नावाचा एक दुर्मिळ आजार झालाय आणि तो आजार फक्त एक न्यूरोसर्जन बरा करू शकतो. मग काय, अलेक्सवर शस्त्रक्रिया करण्यात येतात आणि अलेक्स बरा होतो. ज्या आजाराचे निराकरण वैद्याजवळ झालं नाही, त्या आजाराचं निराकरण आज एआय कडे झालं. मित्रांनो, डार्विन नावाचा शास्त्रज्ञ असं म्हणतो की मानवाने त्याच्या शरीराचा एखादा अवयव वापरणं बंद केलं तर येणाऱ्या काळामध्ये तो अवयव हळूहळू नष्ट होऊन जाईल. मग विचार करा, विद्यार्थ्याने स्वतःचा मेंदूच वापरणं बंद केलं तर येणाऱ्या काळात त्याची स्वतःची स्वतंत्र विचारशक्ती टिकून राहील का? आणि हो, डार्विन म्हणतो सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, पण आता सर्व्हायव्हल ऑफ द टेक्नॉलॉजी फ्रेंडली व्हावं लागेल. कारण विद्यार्थ्यांनी एआयला संशोधन दिलं आणि स्वतःला मात्र भांडी घासण्यापुरतं मर्यादित केलं तर येणाऱ्या काळात त्याचा मेंदू गळून पडल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, ताओ म्हणतो सृजनाचा स्रोत आत आहे. गांधी म्हणतात आतला आवाज आहे.
या काळात स्वतःची क्रिएटिव्हिटी जपून नवर निर्माण करा, जसं मी बायोलॉजी प्रोजेक्ट मध्ये करतो मित्रांनो. येणाऱ्या 22व्या शतकात हे नाकारता येणार नाही, पण या नाहीतर विद्यार्थ्यांचे जीवन विस्कळीत होऊ शकते, पण यामुळे मानवी मूल्यांची पेरणी करता येत नाही. मित्रांनो, पियर्सन नावाचा शास्त्रज्ञ असं म्हणतो की येणाऱ्या काळामध्ये असं होणे की स्त्री आणि पुरुष एकमेकांसोबत संबंध ठेवण्याऐवजी रोबोट सोबत संबंध ठेवतील. तर एका शास्त्रज्ञाला विचारले असताना हे जग केव्हा संपेल, तेव्हा तो शास्त्रज्ञ असं म्हणतो की मुंगी जी असते ती केव्हाच एका जागी थांबत नसते, ती 4 महिन्याच्या सुखासाठी ती अहोरात्र झटत असते. मग जेव्हा एखादी मुंगी एका जागेवर स्थिर थांबेल, तेव्हा मात्र या जगाचा विनाश झाल्यापासून राहणार नाही. याच्यावरून सांगायचं एवढंच मित्रांनो की आज महाराष्ट्रात 60,000 पेक्षा शाळा बंद झाल्या. मग येणाऱ्या काळात हे असंच सुरू राहिलं, येता आणखी आपल्या शाळेपर्यंत पोहोचलं नाही, हे शिक्षण विश्व टिकून राहील की नाही हा प्रश्न मला पडायला लागतो. मित्रांनो, मुस्लिम कास्टचे जास्त विद्यार्थी एका कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात, म्हणून ही इथली व्यवस्था काय करते तर त्या मेडिकल वैष्णवी मेडिकल कॉलेज बंद करून टाकते. म्हणजे आपण हे आणत आहोत आणि इथं आपलं विश्वगुरु होण्याचं स्वप्न आपण पाहत आहोत आणि इथे मेडिकल कॉलेज शाळा बंद करत आहोत. मित्रांनो, केंब्रिज स्पर्धेत या येणाऱ्या नैतिक अनैतिक प्रश्न मानसाने निर्माण केले, त्यामुळे या विकासात विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवा. मग अलीकडील सर्वेक्षणानुसार असं कळून आलं की 5 पैकी 1 विद्यार्थी म्हणजे 20% विद्यार्थी हे शिक्षणात एआयचा वापर गैरप्रकारासाठी आणि नकलीसाठी करतात, तर 30 ते 40% विद्यार्थी हे एआयचा वापर गृहपाठ आणि असाइनमेंट एआय कडून करून घेतात. मग शिक्षणातील विद्यार्थ्यांचा शिक्षणातील प्रामाणिकपणा आणि भविष्य आणि त्याचे भविष्य हे एआयमुळे धोक्यात टाकत आहेत. मित्रांनो, केंब्रिज स्पर्धेत एआय नैतिक अनैतिक प्रश्न मानसाने निर्माण केले, त्यामुळे एआय विकासात विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवा. मग मानवी मूल्य निसर्ग नैतिकतेसह शेवटी निलंबरी जोशीच्या शब्दात हे नकार स्वीकार की सरकार मी म्हणतो, अगोदर शाळा आणि कॉलेजेस मध्ये परिसर स्वच्छ करा, स्वच्छ पिण्याचे पाणी आणा आणि नंतर म्हणजे टॉयलेटची स्वच्छता करा आणि मग म्हणतो डोळं सरकार ते असो इतकेच अपेक्षा.